नुकतंच जेवण केलेलं ना, असली डोळ्यावर झापड आलेली होती ना, लय बेकार झोप आलेली. म्हणलं आता जर झोपली तर 5-6 वाजेशिवाय उठायची नाही. गावाला आलं म्हणजे पाहुणे पायांना भेटलंच पाहिजे. त्यात मला आज मग आमच्या म्हातारी यायला म्हणजे आजी सासूला आणि मावस नंदला भेटायला जायचं होतं भरेवाडीला. पटापट तोंडावर पाणी मारलं, झोप घालवली, पावडर बिवडर थापली. गावाला पावडर लावलं की असं वाटतं पीठच थापले तोंडाला, कारण का थोबाडच काळं पडतं 2 दिवसाच्या उन्हानं. मी काय अजून काळं पडलं नाही, पण जाऊ दे. कारभाऱ्यांचं चाललेलं झाडांना पाणी घालायला. ते टमऱ्याला नव्हतं बरं का, तेलाची कॅन कापलेली होती, नाहीतर म्हणाल तुम्ही टमऱ्याला पाणी घालते. ते सोडावं मंडळी. कसलं भारी आभाळ दिसतंय ना, नुसतं निळ निळ झार, असं वाटतंय की ना समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन पावावं. अहो असलं कडक ऊन होतं, खरं सांगतोय लय कडक ऊन होतं. पण आहे ना थंडगार हवा सुटलेली होती, नुसता रस्ता मोकळा, हे सुसाट चाललेलो. आणि तिथं एक ना गुलाबी फुलांचं झाड, नुसतं पानं दिसत नव्हती, नुसतीच फुलं दिसत होती. पोरांची शाळा, गावची शाळा बघायला लय मज्जा येते बरं का. थांबलो येळगाव मध्ये आणि शाळाच बघत बसलो.